तवाच कळलं असतं ना हे पाप तुझ्याच हातनं घडणार आहे तर तवाच हाकलून दिलं असतं तुला वस्तीवरून. अरे आपल्या हातनं काय पाप घडलंय असं याला वाटतच नाही. बघतोय बघा कसा तोंड वर करून समद्यांकडं. अरे आता आम्ही जगायचं कसं र? ही मेंढरं आमचं जगणं हायत. बोल की का ताटखेळी बसली तुझी आता? का झाडाला उलट टांगू मग बोलल यो. भानुबाई तोंडातनं नाव घेऊ नकस माझं. खंडू बोल नाही तर चित्ता सोडणार नाही तुला. हा भानुबाईच्या साक्षी मेंढ्या म्या मारल्या. भानुबाईच्या मेलेल्या साक्षी मेंढ्या म्या पुन्हा जित्या करतो. अरे काय बोलतो यो. आधी भानुबाईनं वचन द्यावं त्या माझ्या संग लगीन करत्या म्हणून. अरे वाईट तर मग म्हाताऱ्या माझ्याशी लगीन करायचंय. अरे माझ्या देवाला कळलं तर तुकडं करतेस तुझं. अरे खंडू आता जित्ता नाही सोडणार मी तुला. वय आजा आजा थांब जरा. आता थांब म्हणतो ना तुला. अरे पर्या अरे थांब थांब. ते बघ खंडू ते बघ ह्यो पोर खेळलाय. हा समधी वस्ती असा मी तुला सोडणार नाही. तेव्हा गप गुमान सांग मेंढ्या का मारल्यास. हा भानुबाईशी लगीन करायचं आहे. ए थांबा कोणी बी वाढायचं नाही. गप बसा. ए बानू बानू तू वय मग. अरे अरे आबात अरे तू काय बोलतोस हे. मी नाही होय म्हणणार. माझा जीव गेला तरी मी तुला वय म्हणणार नाही म्या. अगं बानू मला कळत नाही का. अगं पण मेलेल्या मेंढ्या जित्या होतील का. हा आणि मला बघायचा यो काय करतोय तू. बानू तू निस्ता व्हाय म्हण ग. आज या चंदनपुरीत तुझा जीवच घेणार हाय मी. अरे मेलेल्या मेंढ्या कधी जित्या होत्यात होय. ऐक मी वचन देते तुला मी तुझ्या संग लगीन करन पण आधी माझ्या सगळ्या मेंढ्या जित्या करून दाखव. खंडूच्या रूपातील श्री खंडेराय शांत असतात. एक क्षणभर डोळे मिटून हात पुढे करतात. हातातील भंडारा श्री खंडेराय मरून पडलेल्या मेंढ्यावरती उधळतात आणि सगळ्या मेंढ्या पुन्हा जिवंत होतात. सगळे गावकरी आश्चर्यचकित होतात. श्री खंडेराय सस्मित मुद्रेने बानूकडे बघतात. घडल्या प्रकाराच्या धक्क्यातून बानू हळूहळू सावरते आणि तिला वास्तवाचं भान येतं. हे काय केलं म्या. काय भानामती केली ना. अरे कोण हायस तरी कोण तू. बानूच्या या प्रश्नाबरोबर वाद्यांचा गजर झाला. आसमंतात एक दिव्य प्रकाश पसरला आणि त्या प्रकाशातून दृष्टीला पडलं साक्षात शिवशंकराचा अवतार असलेल्या श्री खंडेरायाचं विराट रूप दर्शन.